चॅटवर बोल ना, फोन का केलास? मी येऊ का तुला घरी भेटायला? इथे आलास ना मार खाशील माझ्या बाबांच्या हातचा. कोणाला मारायचंय? काही नाही बाबा, ती माझी मैत्रीण आहे ना नेहा, तिच्याशी बोलत होते. गंमत गंमत चाललेली. फोन चालू आहे वाटपू. नाही, मी बघते. दीपू, तू इतक्या लवकर आलीस? हा. काय ग, तू इतक्या लवकर घरी? ते मी बघतो. दीपू, ऑफिसला हाफ डे घेतलास? अगं नाही, हाफ डे नाही. अगं तू मध्येच कशी काय? आई, आज ना मला कर्जतला जावं लागणार आहे, लोकलने, बँकेच्याच कामासाठी. 2 कलिग आहेत माझ्या बरोबर. कर्जतला? इतक्या लांब? हा, हेड ऑफिस मधून ऑर्डर आली आहे, त्यामुळे जावं तर लागेल. आणि ते लोकलने? तेच तर. नाही म्हणजे सवय नाहीये ना आपल्याला लोकलने जायची किंवा इतक्या लांबच्या प्रवासाची. बाबांनी कधी वेळच येऊ दिली नाही आपल्यावर. शाळा, कॉलेज, छंद वर्ग सगळं आपल्या घराजवळच निवडलं ना त्यांनी. आणि कुठे लांब जायचं असेल तर बाबांच्या स्कूटरने जायचो आपण. पण आता ऑफिसचं काम आहे म्हटल्यावर जावं तर लागेल, आणि ते पण लोकलने. तू जा ग बिंदास. ए तू गप ग. पण आई, बाबा देतील का ग परमिशन? मला नको विचारू बाई, ते तू बाबांना विचार. नाही, मला हे अजिबात मान्य नाही. माझ्या तत्वात बसतच नाही. पण हे गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी घेतलेले पैसे तुम्ही वेगळ्या कामासाठी वापरताय, हे 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 मला मान्य नाही. नाही नाही नाही, मी शाळेत आहे तोवर हे करूच देणार नाही. धमकी नाही, तुम्हाला समज देतो असं समजा. मनोहर देशपांडे भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्या कोणाला करूही देणार नाही. ठीक आहे? आई चिडले, विचारू की नको? काय काय बोलतोय एवढे हळू आवाजात? ते बाबा, एक विचारायचं होतं मला. मग विचार की. अगं विचारून टाक ना, कर्जतला तर जायचंय, कुवेतला नाही. ए तू गप ग, तिला बोलू दे काय बोलायचं ते. काय करतो ताई, काय बोलते? हा म्हणजे बँकेच्या कामासाठी जायचंय कर्जतला, लोकलने. परमिशन घ्यायला आले होते घरी. परवानगी काय मागायची? जा ना तू, कामासाठी जिथं जावं लागेल तिथं जा. आणि माझी खात्री आहे कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करू शकाल तुम्ही. लोकल ट्रेनने जाणं जमेल का? हो बाबा जमेल. आणि माझे 2 कलिग्स आहेत ना माझ्या बरोबर. अरे वा, मग काय उत्तम आहेत. अहो पण एकटी मुलगी, ऑफिसची माणसं आणि ट्रेनचा एवढा लांब प्रवास, तुम्ही. हे बघ मालती, अनुभवाने जेवढं शिकता येतं ना तेवढी मोठमोठी पुस्तकं वाचून सुद्धा शिकता येत नाही. आणि माझा विश्वास आहे तिच्यावर. आणि ऑफिस मधले लोक, एकटी मुलगी म्हणजे काय, याचा अर्थ आपण आपल्या मुलीवर अविश्वास दाखवतोय. आणि आपल्या मुलीवर अविश्वास दाखवणं म्हणजे स्वतःवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हे बघ, दीपू या वसुलीच्या नोकरीत टिकू शकते याचा अर्थ ती दुनियादारी शिकते असा होतो. जा तू. अहो नाही, पण मला ना हे. मालती, अगं हीच वेळ आहे आपण त्यांच्या पंखांमध्ये जे बळ दिले ते जोखायची. त्याच आपला अभिमान आणि विश्वास आहेत ना. जा ग तू. थँक्यू बाबा. काय करपलं? काय करपलं? भाजी.
दीपू बाळ लोकल मध्ये खूप गर्दी असते, तू स्वतःला सांभाळ हं. हो. आणि बरोबर कोण आहे? तो डॅशिंग इंद्राजी का? वा, मजा आहे बाबा एका मुलीची. कर्जत ट्रिप विथ डॅशिंग इंद्रा. ए ताई प्लीज हा, मी कामाला जाते, सहलीला नाही. हे दीपू, आणि लोकल मध्ये ते पाकिट वगैरे मारतात हा. तू तुझी पर्स सांभाळ बाई. हो दीदी. हो, आणि स्वतःला पण सांभाळ बर का. ही मुलं ना फार नालायक असतात. म्हणजे अगं हो, असं गुंगीचं वगैरे औषध देतात साध्या खाण्याच्या पदार्थातून. हो, आणि ते पण अवॉइड केलंस ना तर यांची चाल जेवण झालं का अशा सोप्या प्रश्नाने सुरू होते बर का. आणि ते पण अवॉइड केलंस ना तर चान्स बघून सरळ हात धरतात. हे तू त्याला हात धरून देऊ नकोस हा दीपू. नाही नाही, अजिबात नाही, हात नाही नाही. पण तुला कसं का माहिती तू मुलांबद्दल? वाचन, माझं इतकं वाचन आहे ना म्हणून. आणि एक मिनिट, तू ना मला असे उलट प्रश्न विचारू नकोस. जे सांगितलंय ते लक्षात ठेव. मालती, हो आम्ही जरा आलो हा, जाऊ. हो, सांभाळून जा हं. हो. अरे या 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 ना. या. काय ग दीपू, बॅगेमध्ये कॅश ना? नाही. बसा बसा बसा. हो काय, आम्ही जरा बाहेर चाललोय, येतो थोड्या वेळात. हो हो हो. हो, बसा. बसा. दीपू चल गा लवकर. हो बाबा. मी पाणी आणते. हं. हो. घ्या पाणी. फिल्टर बसवला नसेलच ना? ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही हरकत नाही. असू दे असू दे. मी चहा टाकते. चहाचं काय हो, घेऊ पण. पण पण जे आहे ते आहेच ना शेवटी, काय करणार. अहो काय काय झालंय? कुठे काय हट्टीपणा, नयन हो आमचा वेडा आहे हो, हट्टी. म्हणजे म्हणजे काय, इकडे आहो तुम्ही, इकडे मी तुम्हाला समजून सांगते. हो बसा. काय नशाला कची आई, आमचा नयन, मी त्याला म्हणाले जे शक्य नाही त्याची अपेक्षा कशाला. देशपांडे आधीच खूप करतात. तुम्ही चहा टाका हो. नाही म्हणजे कसली अपेक्षा आहे? कुठे काय, जाऊ दे, सोडा तो विषय. अगं नको वहिनी, तो विषयच नको, जाऊ दे बरं. नाही हा, पण वंच तुम्हाला सांगू का, एक देशपांडे ना काहीतरी खटपट करतील आणि काही व्यवस्था करतील हो, मला खात्री आहे. नाही अहो. हो हो, असं वाटतं तुला? मग नाही बाबा, नाही जमणार ग यांना. हवं तर पैस लाव. वंच पैस. हा मग ठीक आहे, पैस तर पैस. नाही, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय मला कळेल का? वहिनी तू सांग, सांग जरा. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. मी सांगू? बरं ठीक आहे ठीक आहे, नेहमीप्रमाणे मीच वाईटपणा घेते. अहो काय झालंय नक्की? म्हणजे अहो काही नाही, आमचा नयन म्हणाला त्याला त्याची वरात त्याच्या नव्या कोऱ्या गाडीतून यायला हवी. आणि त्याला वाटतंय ती गाडी शलाकाची असावी आणि घरच्यांनी तिला ती गिफ्ट द्यावी. अहो आणि अगदी मोठी नको बर का, अगदी लहानशी असली ना तरी चालेल. मला माहितीये तुम्हाला झेपणार नाहीच ते. हो ना. नाही नाही नाही, करू ना आम्ही. म्हणजे
नयनरावांची तशी इच्छा असेल तर करू आम्ही. अगं बाई वहिनी जिंकलीस बरं का तू पैस. मी हरले नेहमीप्रमाणे. टाका चहा टाका. हा? अहो तेवढाच आनंद साजरा करता येईल. चहा तर चहा. हो ना. हो 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 हो. इंद्रा तिकीट. मॅडम कधी येणार? जोरात भूक लागली. बघ ना. इंद्रा भूक लागली, खायचं बघ ना काहीतरी. बघ काय मिळतंय का. एक मिनिट. चॉकलेट घे घे. नको. घे. घे. थँक्यू. चिंकी कोणी दिलं चॉकलेट? या काका. किती वेळ सांगितलं तुला अनोळखी लोकांकडनं चॉकलेट घ्यायचं नाही. दे परत त्यांना. सॉरी. काय कमाल बाई आहे यार. सोड रे. आजकाल तसंही कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही. अरे ही बँकवाली कुठे राहील? च्या नादात कर्जतची ट्रेन तर गेली. आता खोपोली ट्रेन पकडावी लागेल, जास्त गर्दीवाली. इंद्रा बँकवाली आली. सॉरी सॉरी थोडा उशीर झाला मला. चला, तुमच्या नादात कर्जत ट्रेन तर गेली आहे ऑलरेडी. दुसरी मिळेल ना? मॅडम कर्जतची ट्रेन म्हणजे रिक्षा नाहीये, शिटी वाजवली की समोर हजर. कर्जतची ट्रेन एक एक तासाने असते. आता खोपोली ट्रेन पकडावी लागेल, जास्त गर्दीवाली. इंद्रा ऐक ना, ट्रेन यायला वेळच आहे ना, मग तोपर्यंत एक वडापाव. सत्तू आता वेळ काय झालाय आपल्या. एक 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 मॅडम वडापाव खाणार का? हो वडापाव खाणार का? गरम गरम वडापाव घ्या ना. थँक्यू. कसं आहे? मस्त आहे ना? स्वतःला पण सांभाळ बर का. ही मुलं ना फार नालायक असतात. म्हणजे अगं हो, असं गुंगीचं वगैरे औषध देतात साध्या खाण्याच्या पदार्थातून. काय 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 वडापाव खाणार का? तू जातोय घ्यायला एवढंच विचारलं. काही नको. नको तर इंद्रा मी वडापाव घेऊन येतो. चार गरम गरम वडापाव. पोट भरलंय वाटतं मॅडमचं. जरा लांबचाच प्रवास आहे. जेवण झालंय का नाही ते तरी विचारावं. मॅडम जेवण झालंय ना? आणि ते पण अवॉइड केलंस ना तर यांची चाल जेवण झालं का अशा सोप्या प्रश्नाने सुरू होते बर का. ओ मॅडम जेवण झालं का?
मॅडम गाडी आली, अनाउन्समेंट झाली, चला आता ही गाडी सुटायला नको. सत्तो, अरे अनाउन्समेंट झाली, हे पटकन. आलो आलो, तू पुढे जा. चला चला. नाही माझ्या मुलगी बाहेर राहिली, माझ्या मुलगी राहिली बाहेर. चला ट्रेन सुटेल आता. मागे काय बघताय? इंद्राजी, अहो दचकता काय सारखं सारखं? सत्तू सर राहिला वडापाव खाण्यात जास्त इंटरेस्ट होता त्याला. कॉल करतो मी त्याला. आपण दोघं आहेत ना, आपण करू मॅनेज. मी असाल टेन्शन घेतो. हा सत्तू, झालं? सांगितलं होतं ना तुला. ते पण अवॉइड केलंस ना तर चान्स बघून सरळ हात धरतात. हे तू त्याला हात धरून देऊ नकोस ना दीपू. सांगितलं होतं ना, खा अजून वडापाव. हा चल, आता येतो म्हणतोय. हात सोडा. हा सॉरी सॉरी सॉरी. हे बघा, मी ना चांगल्या घरची मुलगी आहे. तुम्ही बस संधी साधायचा प्रयत्न करू नका. काय? संधी साधायचा प्रयत्न करू नका. म्हणजे मला माहितीये मुलं काय काय करतात ते. काय करतात? माहितीये मला. काय करतात? Za